नमस्कार मित्रो, आज आपण लेक्चर नंबर 7 आपण स्टार्ट करतोय पहा. तर या लेक्चर नंबर 7 मध्ये आपण जाण्या अगोदर आपण प्रीवियस लेक्चर मध्ये आपण जे डिस्कशन केला, ज्या बेसिक टर्म्स मी तुम्हाला ॲटॉमिक नंबर, मास नंबर, आयसोटोप्स कशाला म्हणतात याबद्दल आपण चर्चा केला. नाउ टुडे डिस्कस अबाउट द अनदर बेसिक टर्म्स इज द ॲटॉमिक वेट, आयसोबार, आयसोटोन्स, etc. etc. These terms are most useful for the Bohr's atomic model as well as the any chemistry. म्हणजे केमिस्ट्री मध्ये जर आपल्याला काही डिस्कशन करायचं असेल तर या बेसिक टर्म्सची आपल्याला गरज असते, हे आपल्याला माहित असावं. त्यामुळे आपण आज डिस्कशन करत असताना आज आपण ॲटॉमिक वेट आपण कशाला म्हणतो हे आपण लक्षात घेऊ. पहा, ॲटॉमिक वेट. तर ॲटॉमिक वेट आपण कधी म्हणतो त्यासाठी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पहा, तर ॲटॉमिक वेट ऑफ एलिमेंट इज द एव्हरेज ऑफ मास ऑफ ऑल द आयसोटोप्स ऑफ दॅट एलिमेंट्स. म्हणजे आपल्याला एक गोष्ट आपल्याला माहित असावी. पहा, ॲटॉमिक वेट म्हणजे काय असेल तर त्या एलिमेंटच्या वेगवेगळ्या आयसोटोप्सच्या मासचा जो एव्हरेज असतो त्या एव्हरेजलाच आपण काय म्हणायचं आहे. पहा, ॲटॉमिक वेट असं म्हटलं जातं. ॲटॉमिक वेट आपण कुणाला म्हणू मित्रो? तर ॲटॉमिक वेट आपण डिफाइन करत असताना आपण काय म्हणू शकता? द ॲटॉमिक वेट, ॲटॉमिक वेट, ॲटॉमिक वेट ऑफ एन एलिमेंट, ऑफ एन एलिमेंट, ऑफ एन एलिमेंट इज द average of mass of all the isotopes of an elements of that element. बघा, याच्यात अर्थ काय होतो पहा की एखाद्याचा जो मास आहे तर तो मास आपण प्रत्येक आपण बघितला की काय केलेलं आहे. आपण कोणतंही आपण जर एक्झाम्पल आपण घेतला तर याच्यामध्ये आपण क्लोरीनचे आयसोटोप्स, आता आयसोटोप्स आपण जर बघितला, आयसोटोप हा शब्द मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे. तर आपण Cl चे जर आपण आयसोटोप आपण घेतला तर आपल्याला याचा एक तुम्हाला ॲटॉमिक नंबर किती असेल? 17. याचा काय असेल तुम्हाला? 35 मास नंबर आपल्याला मिळू शकतो. आणि दुसरा जो असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणता, हा Cl आहे, याचा मास नंबर आपल्याला 37 आपल्याला मिळतो आणि ॲटॉमिक नंबर काय असेल तुम्हाला? 17. यांनाच आपण आयसोटोप म्हणतो मित्रो, कारण ॲटॉमिक नंबर सेम आहे, मास नंबर काय असेल तुमचा वेगवेगळा आहे, म्हणून आपण याला काय म्हणू शकता? इट इज द आयसोटोप्स. मग हे आयसोटोप्स जे असतात तर हे आयसोटोप्स आपल्याला आपल्या निसर्गामध्ये असतात. म्हणजे जो काही निसर्गातून आपल्याला क्लोरीन मिळणार आहे, कार्बन मिळणार आहे किंवा तुम्हाला ऑक्सिजन मिळणार आहे, हे जे मिळतात तर हे निसर्गात ऑलरेडी प्रेझेंट आहेत आणि त्या तुम्हाला जे तुमच्या हातात आलं त्याचा तो आयसोटोप आहे, आयसोटोप असू शकतो. मग अशा वेगवेगळ्या प्रकारचे जर आयसोटोप्स आपल्याला मिळत असतील तर आपण मास नंबरच्या आधारावर त्यांना आपण ॲटॉमिक वेट म्हणू शकत नाही. म्हणून आपल्याला ॲटॉमिक वेट आणि मास नंबर याच्यामधला फरक तुम्ही लक्षात घ्या. ॲटॉमिक वेट जर म्हटला तर त्यावेळेस आपल्याला काय असेल पहा, द मास ऑफ, मास आपल्याला माहिती आहे, मास ऑफ आयटम इज डिपेंड्स अपॉन और कॉन्सन्ट्रेट ऑन द न्यूक्लियस, दॅट इज द मास ऑफ प्रोटॉन्स प्लस मास ऑफ न्यूट्रॉन इज इक्वल टू द मास ऑफ आयटम. त्याला आपण मास ऑफ आयटम म्हणतो. पण मास ऑफ आयटमलाच आपण ॲटॉमिक वेट म्हणू शकतो का? तर नाही. ॲटॉमिक वेट इज द एव्हरेज व्हॅल्यू ऑफ मास ऑफ ऑल आयसोटोप्स ऑफ दॅट एलिमेंट्स. म्हणजे त्या एलिमेंट्सच्या वेगवेगळ्या आयसोटोप्सच्या मासचा जो एव्हरेज असतो त्या एव्हरेजची जी संख्या येते, ती व्हॅल्यू येते, त्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणायचं आहे? ॲटॉमिक वेट असं म्हणतात. मग आपल्याला हे दोन काय दिलेले आहेत तुम्हाला? तर आयसोटोप्स आहेत. कुणाचे? क्लोरीनचे. क्लोरीनचे जर आयसोटोप्स असतील तर त्यावेळेस आपल्याला त्यांच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. ती म्हणजे काय असेल? त्याला आपण काय म्हणू शकता पहा, हे आयसोटोपिक वेट जे असेल तर हे आयसोटोपिक वेट आपण घेतला W1, W2, W3 असं आपण घेऊ शकतो, बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण त्यांना पर्सेंटेज मध्ये घेऊ शकतो, त्यांना पॉसिबिलिटी मध्ये घेऊ शकतो, त्यांना प्रोबॅबिलिटी मध्ये घेऊ शकता किंवा रेशो ऑकरन्स
आपल्याला त्याचा रेशो पण आपल्याला मिळू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला काय असेल पहा, तर त्या रेशोला किंवा त्या आपण काय म्हणतो प्रोबॅबिलिटीला आपण x1 x2 x3 असं जर आपण घेतलं असाल, तर त्या संख्येने जर आपण त्याच्या वेटला मल्टिप्लाय केलात आणि त्या प्रोबॅबिलिटीनी जर आपण त्यांना काय केलात पहा डिवाइड केलात, तर त्यापासून तुम्हाला काय मिळू शकतो पहा ऍटॉमिक वेट आपल्याला मिळू शकतो. म्हणून आपल्याला आणखीन एक गोष्ट माहित असली पाहिजे, तर ऍटॉमिक आणि एलिमेंट्स ऑफ द 3 आयसोटोप्स. समजा आपण गृहीत धरू की एखादा तुमचा काय असेल पहा an elements have 2 or 3 असं आपण त्याला म्हणू, टू आयसोटोप्स. मग त्याच्यामध्ये आपण त्याला काय कन्सिडर करू, हा तुमचा एक्स, आपण याला काय म्हणू शकता पहा, हा तुमचा वाय असेल आणि दुसरा जो असेल तर तो एक्स असेल किंवा झेड घेतला, बरोबर आहे, हे झेड घेतला. आणि आयसोटोपिक वेट म्हणजे हे तुम्हाला काय झालं, ते दोन एलिमेंट्स आहेत. जसं आपण ब्रॅकेटमध्ये मी लिहितोय, आपण एक्झाम्पल घेतला Cl35 अँड Cl37. हे समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय पहा. मग आता पहा, पुन्हा आपल्याला काय माहित असावं की आयसोटोपिक वेट किती आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मग आयसोटोपिक वेट म्हणजे त्याचा काय असेल पहा, जो तुमचा मास नंबर दिलाय, म्हणजे ज्याला आपण म्हणता आयसोटोपिक मास किंवा त्यांना आपण म्हणू शकता वेट. तर याला आपण काय म्हणू, W1 अँड W2 असं म्हणा, किंवा याला आपण 35 आणि दुसरा काय असेल तुमचा 37 असेल, असं आपण गृहीत करू शकता, बरोबर आहे. त्यानंतर पहा, तिसरी गोष्ट आपल्याला कोणती माहित असावी, ऍटॉमिक वेट काढायचा असेल तर कसा फाइंड आउट केला जातो, त्याच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगतोय. मग आता पुन्हा काय करायचं आहे, पण देअर पर्सेंटेज, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता देअर पर्सेंटेज किंवा त्याची काय असायला पाहिजे, प्रोबॅबिलिटी आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि पॉसिबिलिटी आपण त्याला म्हणतो, किंवा रेशो आपल्याला माहित असावं. हे कोणतेही शब्द वापरा तुम्ही, काय अडचण नाही. प्रोबॅबिलिटी आपण काय कन्सिडर करू पहा, तर ही प्रोबॅबिलिटी आपण x1 आणि ही अँड x2 आपण कन्सिडर केलात, बरोबर आहे. इथं प्रोबॅबिलिटी मी तुम्हाला सांगणार आहे, याचं पर्सेंटेज मी तुम्हाला सांगणार आहे, ते पर्सेंटेज आपल्याला माहित असलं पाहिजे. मग याच्यामध्ये आपल्याला 75% तुमचा Cl35 चा मिळतो, आणि दुसरा जो असेल तर हा तुमचा काय मिळू शकतो पहा, तर बाकीचा 25% आपल्याला काय मिळतो पहा, Cl37 चा आपल्याला मिळू शकतो. म्हणजेच याची प्रोबॅबिलिटी जी असेल, तर ही प्रोबॅबिलिटी काय असेल तुम्हाला 3:1 असेल. हे लक्षात येते मित्रांनो. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती झाली, x1 ची व्हॅल्यू 3 झाली आणि x2 ची व्हॅल्यू किती झाली आपल्याला, तर 1 झाली. यालाच आपण काय म्हणतो, रेशो म्हणा, यालाच आपण प्रोबॅबिलिटी म्हणा, यालाच आपण पर्सेंटेज म्हणा. लक्षात येते. मग आता पहा, यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येईल, तर याच्यावरून आपल्याला काय करता येईल, अवरेज ऍटॉमिक वेट फाइंड आउट करता येईल. मग अवरेज ऍटॉमिक वेट जर काढायचा असेल, तर यासाठी आपण काय करू शकता पहा, हा तुमचा अवरेज ऍटॉमिक वेट इज इक्वल टू काय असेल तुमचा W1 इंटू काय असेल तुमचा W1 वेटला मल्टिप्लाय करायचा कशानी, त्याच्या प्रोबॅबिलिटीनी किंवा त्याच्या रेशोनी. म्हणजेच हा तुमचा x1 असेल प्लस काय असेल तुमचा W2 इंटू काय असेल तुमचा हा x2 डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला, हा तुमचा x1 असेल प्लस x2 असेल. 3 पण असू शकतात, 4 पण असू शकतात, ते डिपेंडिंग अपॉन द आयसोटोप्स आपण त्यांना म्हणू शकता. मग आता बघा, याच्यामध्ये आपण W1 किती घेतला मित्रांनो, 35 इंटू काय असेल तुमचा हा 3 असेल, बरोबर आहे. 35 इंटू 3 असेल प्लस काय असेल तुमचा मित्रांनो 37 इंटू 1 असेल, बरोबर आहे. 37 इंटू 1 असेल डिवायडेड बाय आपण काय करू शकतो मित्रांनो, हा 3 प्लस 1 आपण करू शकता, बरोबर आहे. आणि यावरून आपल्याला जे आन्सर आपल्याला मिळेल, याच्यामध्ये आपण काय म्हणतो 142 डिवायडेड बाय काय मिळेल तुम्हाला 4. याचा जर आपण डिवायडेशन केला तर तुम्हाला जी व्हॅल्यू आपल्याला मिळते, तर ती व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल पहा, अवरेज ऍटॉमिक वेट
इज इक्वल टू 35.5 ग्रॅम ही तुम्हाला काय मिळते पहा, तर ती ॲटॉमिक वेट आपल्याला मिळू शकतो. लक्षात येते, अवरेज ॲटॉमिक वेट आपण कॅल्क्युलेट केला जातो, याला आपण अवरेज वेट ॲटॉमिक वेट असं म्हणतात. मित्रांनो समजते तुम्हाला, हे अवरेज वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलात, तर हे जे पर्सेंटेज दिलेलं आहे, पर्सेंटेज मध्ये निसर्गात जेवढा क्लोरीन आहे त्यांच्यापैकी किती Cl35 चा आहे आणि Cl37 चा आहे, यालाच आपण पर्सेंटेज ऑफ क्लोरीन इन एन्व्हायरमेंट किंवा नेचर मध्ये आपल्याला क्लोरीन हा एलिमेंट्स नेचर मध्ये नक्की आहे. मग क्लोरीनचे दोन आयसोटोप्स आपल्याला मिळतात, एक 35 चा आणि दुसरा 37 चा. तर हा क्लोरीन जो असेल तर हा तुम्हाला 35 चा किती मिळतो, तर 75% आपल्याला मिळतो. आणि त्यानंतर तुम्हाला 37 चा किती मिळतो, 25% मिळतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला हा टोटल जर आपण काय केला तर हा 3 रेशो येतो आणि हा किती येतो रेशो त्याचा, तर 1 येतो. आणि म्हणून आपण इथे व्हॅल्यू काय घेतलात पहा, 3 and 1 घेतलेला आहे. असं आपण या एकंदरीत ॲटॉमिक वेट बद्दल आपल्याला माहिती असावी. तर हे समजते मित्रांनो तुम्हाला, ॲटॉमिक वेट म्हणजे नेमकं काय असेल, हे तर अवरेज मास ऑफ ऑल आयसोटोपिक आयटम्स ऑफ द एलिमेंट्स, यांनाच आपण काय म्हणायचं आहे, ॲटॉमिक वेट असं म्हटलं जातं. म्हणजे ॲटॉमिक वेटलाच आपण काय म्हणतोय, थोडक्यामध्ये तुम्हाला जर मराठीत लिहायचं असेल तर आपण काय लिहू शकतो मित्रांनो, तर ॲटॉमिक वेट म्हणजे काय असेल, मास म्हणजे एखाद्या एलिमेंटच्या वेगवेगळ्या आयसोटोपच्या मासच्या सरासरी एवढा असतो, असं आपण मराठी लक्षात ठेवा. एखाद्या एलिमेंटच्या वेगवेगळ्या आयसोटोपच्या मासच्या सरासरी एवढा असतो, यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, ॲटॉमिक वेट असं म्हटलं जातं. लक्षात, ॲटॉमिक वेट हे कसा काढायचा, मी तुम्हाला एक्झाम्पल सहित सांगितलेलं आहे. आपण एक एलिमेंट घेतला, तो म्हणजे Cl आपण घेतला, त्याच्यामध्ये दोन आयसोटोप्स आपल्याला मिळाले Y आणि Z, त्याला आपण Cl35 त्याला Cl37 म्हणतो. त्यानंतर या आयसोटोपिकचा मास म्हणजे मास किंवा त्याला आपण वेट म्हणू, तर तो किती दिलाय तुम्हाला, W1 W2 म्हणजे 35 एकाचा आणि दुसराचा काय असेल 37. आणि त्यानंतर आपण देअर पर्सेंटेज किंवा प्रोबॅबिलिटी किंवा रेशो आपण त्याला म्हणतो, तर त्याला आपण x1 आणि x2 म्हणतात. आणि तो 75% आणि 25%, याच्यावरून आपण रेशो काढला, किती येतो रेशो तुम्हाला, 3:1 येतो. मग 3:1 येत असेल तर या फॉर्म्युल्याचा उपयोग करायचा आणि त्यानुसार तुम्ही काय करू शकतो पहा, त्यांचा अवरेज ॲटॉमिक मास आपल्याला मिळू शकतो. आणि आपण ॲटॉमिक वेट हा अवरेजच उपयोगात आणला जातो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. समजते मित्रांनो, तर आय थिंक हे क्लिअर झालेलं असेल. तर याच्यानंतर आपण पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊ पहा. तर हा ॲटॉमिक वेट आहे, फार सिंपल कन्सेप्ट आहे, पण मित्रांनो बारकाईने त्याला वाचा, बारकाईने तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर लगेच मला रिंग करा, मी तुम्हाला क्लिअर करतोय. येस, नेक्स्ट. आता आपण पुढे जाऊ पहा. तर याच्यानंतर आपण पुढच्या टर्म्स आपल्याला पाहायचा आहे, ज्याला आपण म्हणतो आयसोबार. आयसोटोप बघितला आपण, आता पाहू आपण आयसोबार. तर आयसोबार आपण कशाला म्हणतात त्याबद्दल आपण चर्चा करू. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता atoms of the different elements which have the same atomic mass number, same atomic mass number but different atomic number is called like the isobar. Isobar आपण कुणाला म्हणता, तर त्यासाठी आपण म्हणतोय atoms of the different elements which have same काय असेल आपल्याला, मास नंबर, सेम मास नंबर
त्यानंतर आपण काय म्हणू शकता पहा, बट डिफरंट काय असेल तुमचा atomic number is called as आयसोबार. त्याला आपण काय म्हणायचं मित्रांनो, आयसोबार. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती बघा. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की मास नंबर कुणाशी संबंधित असतो. मास नंबर हा कुणाशी संबंधित असतो, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांच्या संख्येशी तुम्हाला काय असेल पहा, तर याला आपण काय म्हणतो मास नंबर. याच्या समला किंवा याच्या बेरजेला आपण काय म्हणतो, मास नंबर असं आपण त्यांना म्हणू शकता. आणि त्यानंतर बघा पुढे काय असेल, ॲटॉमिक नंबर. म्हणजे ॲटॉमिक नंबर कुणाशी संबंधित आहे, ॲटॉमिक नंबर कुणाशी संबंधित येतो मित्रांनो, तर एक तर तुम्हाला प्रोटॉन, जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच काय असतील तुम्हाला इलेक्ट्रॉन असतात. या दोघांच्या संबंधित तुम्हाला ॲटॉमिक नंबर असतो. मग आता बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे की मास नंबर वेगवेगळा असतो. म्हणजे त्याचा अर्थ त्याच्यात ॲटॉमिक नंबर हा तुमचा काय असतो पहा, वेगवेगळा असतो, मास नंबर सेम असतो. यावरून आपण काय विचार करायचा आहे, म्हणजेच याच्यात ॲटॉमिक नंबर सेम असतो, ॲटॉमिक नंबर काय असेल तुमचा डिफरंट असतो. ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणू शकता, तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की डिफरंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या काय असेल तुम्हाला वेगवेगळी असेल. म्हणजे डिफरंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनची संख्या काय असेल तुम्हाला डिफरंट आहे. आणि डिफरंट जरी असली तरी काय होणार आहे तुम्हाला, प्रोटॉनची संख्या पण काय राहील तेवढीच राहील. म्हणजे बट सेम नंबर ऑफ प्रोटॉन. जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढे प्रोटॉन राहणार आहेत, कारण तो ॲटम न्यूट्रल असतो. मग फरक कुठं होतो, मास कधी बदलतो, ज्यावेळेस तुम्हाला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स डिफरंट, जेव्हा तुम्हाला काय असतील पहा न्यूट्रॉन्स डिफरंट असतील किंवा न्यूट्रॉन कमी जास्त असतील, तर त्यावेळेस आपल्याला त्यांना काय म्हणता येईल पहा, आयसोबार असं आपण त्यांना म्हणतो. आता एक एक्झाम्पल आपण घेऊ मित्रांनो. एक्झाम्पल मध्ये आपण काय सांगतोय पहा, जर आपण बघितला तर आयसोबार आपण कुणाला म्हणू शकतो तेही आपल्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या जर सेम येत असेल तर त्यांना आपण काय म्हणू शकता पहा, आयसोबार म्हणू शकता. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला काय सांगू शकतो की याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल पहा, की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज जर सेम येत असेल तर त्या दोन एलिमेंट्सला आपण काय म्हणू शकता, आयसोबार आपण त्यांना म्हणतो. जसं आपण एक एक्झाम्पल आपण बघतो, हा तुमचा हायड्रोजन 1 आणि हा 3 आहे, याला आपण ट्रिटेरियम म्हणतो, बरोबर आहे. हा ट्रिटेरियम आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की याच्यात तुम्हाला काय असेल पहा, तर याच्यात तुम्हाला हेलियम दुसरा दिलाय, याचा तुम्हाला काय असेल पहा, हा 3 असेल आणि हा तुमचा काय असेल पहा 2 असेल. हा पण एक हेलियमचा आयसोटोप आहे. मग याच्यामध्ये आपण काय करू शकता, याच्यात तुम्हाला ॲटॉमिक नंबर वेगवेगळा, मास नंबर काय दिलाय सेम दिलाय, म्हणून आपण हे काय झाले आयसोबार झाले. याला आपण काय म्हणू, आयसोबार, बरोबर. हे आयसोबार असतील. मग आता याच्यात काय वेगळं असतं ते आपण ठरवू. याच्यात प्रोटॉन किती असेल मित्रांनो सांगा, 1. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती असेल सांगा मित्रांनो, 1. न्यूट्रॉन किती असतील मित्रांनो, आता याच्यात न्यूट्रॉन काढायचा असेल तर आपण काय केला, A-Z, म्हणजेच काय असेल तुम्हाला हा 3-1, म्हणजेच आपल्याला काय मिळेल, तर हा तुम्हाला काय मिळेल, हा 2 आपल्याला मिळतो, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये बघा प्रोटॉनची संख्या किती असेल, 2. इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल, 2. त्यानंतर तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल तर A-Z, म्हणजेच याचा अर्थ आपण काय करू शकता, तर याच्यामध्ये आपण 3-2, म्हणजेच न्यूट्रॉन किती झाले तुम्हाला इथं 1 आपल्याला मिळाले, बरोबर आहे. हे इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. पण आता वेगळी गोष्ट काय बघा, आयसोबार मध्ये नेमका बदल काय, याचा आयसोबार मध्ये काय मास नंबर वेगळा असतो. मास नंबर म्हणजे काय, मास नंबर म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो, मास नंबर याचा अर्थ काय होतो, सम ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग मला सांगा याच्यात प्रोटॉनची संख्या किती, 1.
याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या किती 2 प्लस 2, याच्यासोबत आपल्याला काय मिळाला पहा 2, म्हणजेच हा किती मिळाला तुम्हाला 3. आता इथं पण बघा, याच्यामध्ये पण बघा, आपण याच्यामध्ये काय म्हणतो मास नंबर जो असेल, तर मास नंबर म्हणजे काय मित्रांनो, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन. मग आपण इथं प्रोटॉनची संख्या किती आहे 2, न्यूट्रॉनची संख्या किती आहे 1, म्हणजेच आपल्याला त्याचा काय मिळाला मास नंबर 3. म्हणजेच याचा अर्थ आपण काय म्हणतो, या हेलियम मध्ये न्यूट्रॉनची संख्या 1 असते आणि या ट्रिटियम मध्ये हायड्रोजनच्या आयसोटोप मध्ये न्यूट्रॉनची संख्या 2 असते आणि त्यामुळे त्या दोघांचा मास नंबर जो असेल तर तो सेम येतो, पण ॲटॉमिक नंबर वेगवेगळा असतो. यालाच आपण आयसोबार असं म्हटलं जातं. कळतं मित्रांनो, आयसोबार कशाला म्हणतात हे कळतं का तुम्हाला? तर याला आपण आयसोबार असं आपण त्यांना म्हणू. नेक्स्ट एक्झाम्पल करायचं मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या. मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल सांगतो, त्यानुसार तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. तर आता नेक्स्ट आपण काय पाहतोय पहा, ज्याच्यामध्ये आपण काय पाहतो, पोटॅशियम आणि कॅल्शियम घ्या. पोटॅशियम आणि हा तुमचा काय असेल पहा, हा कॅल्शियम घेतला, बरोबर आहे. याचा ॲटॉमिक नंबर मी इथं लिहितो मित्रांनो. ॲटॉमिक नंबर याचा येतो 19, याचा मास नंबर येतो 40, याचा तुम्हाला किती येतो ॲटॉमिक नंबर 20, याचा मास नंबर येतो किती मित्रांनो 40, बरोबर आहे. आता ह्यांचा ॲटॉमिक नंबर काय दिसेल, सेम आहे. ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे, मास नंबर काय दिसायला तुम्हाला सेम दिसतो. म्हणजे हे काय झाले तुमचे आयसोबार झाले, आयसोबार. मग आपण असा विचार करायचा की हे आयसोबार म्हणजे नेमकं काय बदल झालेला असतो, कोणत्या पार्टिकलची संख्या बदललेली असते, मास बदललेला असतो, हे आपल्याला माहित असावं. आणि मास नंबर वेगळा येतो. आपण तोंड पाठ आहे, आपण 10th पर्यंत काय केलात मित्रांनो, की आपण डेफिनेशन पाठ केलात आणि हे ओके म्हटलात, बरोबर आहे. पण डेफिनेशन आता पाठ करून जमणार नाही. नेमका मास नंबर तुम्हाला क्वेश्चन जे बनतात ते असे बनतात. आयसोबार आपण कशावरून ठरवतो, तर पी आणि एन च्या समेशन वरून ठरवतो. त्यांची जर व्हॅल्यू सेम येत असेल म्हणजेच मास नंबर येत असेल, पण त्याच्यात व्हॅल्यू सारख्या राहणार आहेत का, तर राहणार नाहीत. ते बघा अगोदर. आता बघा, तुम्ही म्हणाल की इथं सर प्रोटॉनची संख्या 20 आणि न्यूट्रॉनची संख्या 20, इथं प्रोटॉनची संख्या 20 आणि न्यूट्रॉनची संख्या 20, असं शक्य आहे का? नाही, कारण याचा ॲटॉमिक नंबर 19 आहे. मग 20 प्रोटॉन राहू शकतात का इथं? नाही. मग ही संख्या वेगवेगळी असते, म्हणजेच न्यूट्रॉनची संख्या ऑटोमॅटिक आपल्याला चेंज झाली असते. ती किती असते ते तुम्हाला माहित असावं. म्हणून आपण इथं काय करू शकतो, इथं जर आपण प्रोटॉन लिहिला तर प्रोटॉन आपल्याला किती मिळतील, इथं 19 मिळतील. इथं इलेक्ट्रॉन जर ठरवला तर इलेक्ट्रॉन किती येतील तुम्हाला 19. मग आता न्यूट्रॉन काढायचे आहेत आपल्याला. न्यूट्रॉन काढायचे असतील तर ए मायनस झेड, म्हणजेच आपल्याला किती मिळेल 40 मायनस किती मिळेल तुम्हाला मित्रांनो 19. म्हणजेच हा तुम्हाला किती न्यूट्रॉनची संख्या किती मिळाली मित्रांनो 21 मिळाली का नाही? हा किती मिळाला तुम्हाला 21 न्यूट्रॉनची संख्या आपल्याला मिळाली, बरोबर आहे. याचाच आपण एन प्लस पी करा. एन प्लस पी केल्यानंतर तुम्हाला किती मिळतो, हा 21 प्लस हा 19 इक्वल टू किती मिळाला तुम्हाला 40. म्हणजे याचा मास नंबर आपल्याला किती मिळतो 40 मिळाला, बरोबर आहे. कारण याच्यात न्यूट्रॉनची संख्या किती आहे तर 21 आहे, म्हणून याचा मास नंबर आपल्याला किती मिळाला 40. आता इथं बघा, याच्यामध्ये आपण काय डिस्कशन करू, याच्यात प्रोटॉनची संख्या सांगा 20, इलेक्ट्रॉनची संख्या सांगा 20, त्यानंतर तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या काढायची ए मायनस झेड करा. म्हणजेच आपल्याला काय असेल 40 मायनस काय करणार तुम्ही 20, म्हणजे याचा अर्थ काय होईल तुम्हाला, तर हा 20 तुम्हाला न्यूट्रॉन मिळाले. आता बघा, न्यूट्रॉनची संख्या तुम्हाला 20 मिळाली आणि प्रोटॉनची तुम्हाला 20 मिळाली. यालाच आपण एन प्लस पी करा, म्हणजेच 20 प्लस 20, म्हणजे त्याचा मास नंबर किती मिळाला मित्रांनो 40. तर हे तुमच्या ॲटॉमिक नंबर जरी वेगवेगळा असला आणि त्यांचा जर मास सेम असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं पहा, आयसोबार असं म्हटलं जातं. लक्षात येते का मित्रांनो? म्हणून आपण या पद्धतीने आपण आयसोटोप, आयसोबार आणि ॲटॉमिक वेट आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे त्याचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की डिफरंट इलेक्ट्रॉनची संख्या असते, प्रोटॉनची असू शकते आणि न्यूट्रॉनची असू शकते. म्हणजे आपल्याला एक वाक्य तुम्हाला माहित असावं, आयसोबार मध्ये नेमकं काय असेल पहा. तर आयसोबार मध्ये आपण काय म्हणू शकता, ॲटॉमिक नंबर, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता दे हॅव different number of electrons
comma protons and neutrons, but sum of number of protons and number of neutrons are same. म्हणजे sum of number of proton and number of neutron are same. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये आयसोबार मध्ये काय असू शकतात, तर त्यांचा ॲटॉमिक नंबर जरी वेगवेगळा असला तर वेगवेगळा असल्यामुळं नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या वेगळी असू शकते, प्रोटॉनची वेगळी व्हॅल्यू असू शकते, न्यूट्रॉनची वेगळी असू शकते, पण त्यांच्या दोघांचाही n+p ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळते पहा, सेम. म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्याची समेशन जी असेल तर ती काय असेल, सेम असते. यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, आयसोबार असं आपण त्यांना म्हणू शकता. समजते मित्रांनो? तर त्यानंतर आपण नेक्स्ट टर्म्स कडे आपण जाऊ, ज्या टर्म्सला आपण काय म्हणतोय पहा, तर हा दुसरा जो टर्म असेल तर त्याला आपण म्हणतो आयसोटोन्स. त्याला आपण काय म्हणू, आयसोटोन. आयसोटोन्स आपण कुणाला म्हणू शकता पहा, तर आयसोटोन्स आपण कुणाला म्हणतो, तर आयटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट्स विच हॅव द सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. फक्त एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे द आयटम्स ऑफ द एलिमेंट्स विच हॅव द सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणजे इथे मी डेफिनेशन लिहितोय पहा. डेफिनेशन आपण कशी लिहिणार आहात, तर डेफिनेशन मध्ये आपण काय लिहितो, द आयटम्स ऑफ different elements which have the same number of neutron. हा शब्द आपण नीट लक्षात ठेवा. सेम नंबर ऑफ न्यूट्रॉनला काय म्हणायचं मित्रांनो, आयसोटोन असं म्हटलं जातं. लक्षात राहील. आयसोटोन्स आपण कुणाला म्हणतो, ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या सेम असते आणि ते आयटम्स हे वेगवेगळे असतात. यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, आयसोटोन असं म्हटलं जातं. म्हणजेच वेगवेगळ्या एलिमेंटच्या आयटम्स मध्ये जर न्यूट्रॉनची संख्या सारखी असेल तर त्या दोन एलिमेंट्सला काय म्हणायचं आपण, आयसोटोन असं म्हटलं जातं. मग आता बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो. त्या एक्झाम्पल मध्ये आपण आता वर घेतलेला एक्झाम्पलच बघा. हा तुमचा के असेल तर के चा तुम्हाला ऍक्च्युअली काय असतो, त्याचा मास नंबर 39 असतो आणि हा तुम्हाला काय असतो पहा, 19 असतो. त्यानंतर तुमचा कॅल्शियम बघितला तर हा तुमचा 40चा आणि हा तुमचा 20चा घेतला. बरोबर आहे. आता या दोघांचा जर आपण विचार केला तर याच्यात आपण काय आयसोटोन कधी म्हणू शकतो आपण याला, तर K40 असेल तर आयसोबार झाला, K39 जर झाला तर तो काय झाला तुमचा मित्रांनो, आयसोटोन झाला. हा लक्षात, डिफरन्स लक्षात घ्या. म्हणजे याच्यात प्रोटॉनची संख्या मला तुम्ही सांगू शकता 19, इलेक्ट्रॉनची संख्या सांगू शकता 19 आणि त्यानंतर तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या जर काढलात तर A - Z करा, म्हणजेच तुम्हाला किती मिळेल, 39 मायनस काय येईल तुम्हाला 19 आणि त्यानुसार तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या आपल्याला किती असू शकते, तर ही 20 असू शकते. किती असू शकते, हा 20. बरोबर आहे. मग न्यूट्रॉनची संख्या आपल्याला 20 मिळाली. याच्यात बघा प्रोटॉनची संख्या किती असेल 20, इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल 19, न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल तर A - Z करा. तर हा तुमचा 40 - 20 इक्वल टू काय असेल 20. म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन जे असतील तर ते किती मिळाले तुम्हाला, सेम मिळाले. नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या जर सेम असेल तर त्यांना आपण काय म्हणू पहा मित्रांनो, आयसोटोन असं म्हटलं जातं. कळालं तुम्हाला आयसोटोन कशाला म्हणतात. त्यानंतर बघा पुढे एक एक्झाम्पल आपण वर बघितला होता. त्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला काय घेतलं होतं, ट्रिटियम घेतला होता 1 आणि हा तुमचा 3 आणि हेलियमचा आपण काय घेतला होता पहा, हा जर आपण 4 घेतला म्हणजे याला आपण
हा 4 आणि हा तुमचा 2 घेतला, बरोबर. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहात, हे आयसोटोन आहेत का आयसोटोप्स आहेत, हे नीट बारकाईने तुम्हाला विचार करावा लागेल मित्रांनो. म्हणजे तुम्हाला कधी 4 घ्यायले मास्टर, कधी 3 घ्यायले, कधी 2 घ्यायले, असं नाही. तर हे आयसोटोप क्लिअर असेल तर आपण हा हेलियम जो घेतलाय तो 4 चा घेतलाय. मागच्या याच्यात आयसोबार मध्ये मी 3 चा घेतला होता, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, बरोबर. तर आता बघा, याच्यात प्रोटॉनची संख्या किती मित्रांनो, 1. इलेक्ट्रॉनची संख्या किती, 1. न्यूट्रॉनची संख्या जर काढायची असेल तर काय होईल, 3 - 1 करा, किती मिळेल तुम्हाला, 2. आता बघा याच्यामध्ये बघा, याच्यात प्रोटॉनची संख्या काय असेल तुम्हाला, 2. इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल, 2. आता न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल तर 4 - 2 म्हणजे 2. म्हणजे आता मला सांगा मित्रांनो, इथं न्यूट्रॉनची संख्या काय झाली तुम्हाला, सेम झाली, बरोबर आहे. न्यूट्रॉनची संख्या सेम झाली, म्हणून आपण यांना काय म्हणायचंय, आयसोटोन असं म्हणतो. यांना काय म्हणू आपण, आयसोटोन असं म्हणतात. बघा आता मी तुम्हाला आयसोबार आणि आयसोटोन मधला फरक लक्षात येतो का, बघा हेच एक्झाम्पल आपण याच्या अगोदर घेतला होता, ते सारखं नाही, ते कसं वेगळं बघा. याच्यात मी काय घेतलं होतं, मागच्या याच्यात ट्रिटेरियम घेतला होता आणि हेलियम घेत असताना मी हा घेतला होता, बरोबर आहे. हे एलिमेंट्स घेतला होता, हा आयटम घेतला होता हेलियमचा. म्हणजे याच्यात बघा, प्रोटॉनची संख्या 1, इलेक्ट्रॉनची संख्या 1, न्यूट्रॉनची संख्या 2, बरोबर. इथं बघा, इथं तुम्हाला काय आली, प्रोटॉनची संख्या 2, इलेक्ट्रॉनची संख्या 2, त्यानंतर न्यूट्रॉनची संख्या किती आली, 3 - 1, 3 - 2 इक्वल टू किती, 1. म्हणजे इथं न्यूट्रॉनची संख्या काय झाली, वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळाली. याला आपण म्हणतो, या दोघांना काय म्हणायचं आपण, आयसोबार. याला आयसोबार म्हणतात, याला आयसोटोन म्हणतात. हा त्याच्यातला डिफरन्स तुमच्या लक्षात यावा. लक्षात येते मित्रांनो, हा डिफरन्स लक्षात येतोय का तुम्हाला सर्वांना, काही अडचण नाही तुम्हाला, तर ठीक आहे. आयसोटोप्स आणि आयसोबार आणि आयसोटोन आपण बघितला, बरोबर आहे. तर हे तुम्हाला जे मिळतील तर याला आपण काय म्हणतोय पा, तर हे बेसिक टर्म्स आपण त्याच्यामध्ये घेऊ शकता, हे लक्षात ठेवा, बरोबर. आता आणखीन एक टर्म्स आपल्याला येणार आहे, तर तो टर्म्स तुम्हाला जास्त महत्वाचा नाही, पण दुसऱ्या टर्म्सशी फार रिलेटेड आहे, त्यामुळे आपण त्यामध्ये आपण डिस्कशन करू पा. तर आता हे मी क्लिअर करतोय. आता बघा, त्याच्यानंतर येणारा जो असेल तर आयसो सिस्टर, याला आपण काय म्हणू, आयसोसीटर, आयसोसीटर असं आपण त्याला म्हणू, हा स्टेटर असं आपण त्याला म्हणू शकता. आता याच्यात काय असेल पहा, हे आपण आयटम्स ऑफ द एलिमेंट्स मध्ये पाहत नाही, हे मॉलिक्युल्स मध्ये पाहतो. मॉलिक्युल्स मध्ये फरक कळतो का बेटा, म्हणजे आपण काय म्हणतोय पहा, हा हायड्रोजन आहे, हा आयटम झाला, बरोबर. आणि H2 हा काय झाला तुमचा, मॉलिक्यूल झाला. आयटम हा हायड्रोजन एकटा, ह्याला आपण हायड्रोजन आयटम म्हणा किंवा याला एलिमेंट म्हणा, पण हा H2 काय झाला तुमचा, मॉलिक्यूल झाला. लक्षात येते, जसं आपण बघतो CO2 आहे, बरोबर आहे. तर याच्यातला कार्बन आणि ऑक्सिजन हे आयटम झाले किंवा याला आपण एलिमेंट म्हणू शकता. पण जेव्हा हे दोन एकत्र एका रेशो मध्ये झाले तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय पा, मॉलिक्यूल असं म्हणतोय. डिफरन्स कळला तुम्हाला आयटम्स मधला आणि मॉलिक्युल्स मधला, तर हा डिफरन्स असतो, बरोबर आहे. आता हे जे असेल आयसोस्टर जे असतील तर ते आयसोस्टर्स आपल्याला कुठं पाहायला मिळतात, मॉलिक्युल्स मध्ये आपण पाहतो, बरोबर आहे. हे आयटम्स मध्ये आपण कधी बघत नाही. मग आता बघा याच्यात काय सांगतोय आपण, दे आर द मॉलिक्युल्स विच हॅव द सेम नंबर ऑफ आयटम्स अँड इलेक्ट्रॉन्स. म्हणजे याची फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण काय म्हणू शकता, दे आर molecules, they are molecules which have the same number of items, same number of items and electrons. हे दोन शब्द लक्षात ठेवा. यालाच आपण काय म्हणायचंय पा, आयसोस्टर असं म्हटलं जातं. म्हणजे आयसोस्टर कुणाला म्हणू शकता, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ आयटम्स आणि इलेक्ट्रॉन्स हे जर सारखे असतील तर त्यांना आपण काय म्हणू मित्रांनो, आयसोस्टर असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहील. आता बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल मध्ये आपण काय पाहताय,
तर एक्झाम्पल मध्ये आपण घेत असताना एक आपण CO2 घेतला, बरोबर आहे, हा CO2 घेतला, दुसरा आपण एखादा N2O घेतला, बरोबर आहे. आता हे जे दोन एक्झाम्पल आपण बघतोय, तर याच्यामध्ये बघा आयटम्स काढू आपण. याच्यामध्ये आयटम्स कोणते कोणते आहेत? आयटम्स कोणते कोणते आहेत मित्रांनो? एक कार्बन आणि त्यानंतर तुम्हाला काय दिसतील पहा, दोन ऑक्सिजन आयटम आहेत, बरोबर आहे. ऑक्सिजन आणि कार्बन दोन एलिमेंट्स आहेत. याची संख्या जर बघितला तर कार्बन एक आहे, बरोबर, आणि प्लस ऑक्सिजन किती आहेत मित्रांनो? 2. याच्यामध्ये बघा, याच्यात काय असेल तुम्हाला आयटम जर बघितला तर तुम्हाला नायट्रोजन आणि दुसरा काय असेल तुम्हाला ऑक्सिजन. मग नायट्रोजन किती आहे तुम्हाला? 2 आणि ऑक्सिजन किती आहे तुम्हाला? 1. म्हणजे दोघांची बेरीज जर केला तर आयटमची संख्या किती आली? 3. याच्यामध्ये पण आयटमची संख्या किती आली? 3. म्हणजे आयटम सेम झाले आपल्याला दोघांचे. याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, हे आयटम असतील, आयटम सेम आले. आयटम सेम येऊन चालणार नाही, ते त्यासोबत आपल्याला काय असायला पाहिजे? इलेक्ट्रॉनची संख्या पण सेम असायला पाहिजे, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनची संख्या जर सेम करायची असेल तर त्यासाठी नीट लक्ष द्या. आता बघा, इलेक्ट्रॉनची संख्या जर नीट करायची सेम असायला पाहिजे तर आपण इलेक्ट्रॉनची संख्या कशी काढायची हे मी तुम्हाला सांगतोय. मग आता आपण काय करू शकता, हे तुम्हाला दिलेलं आहे कार्बन आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल, हा ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. ऑक्सिजनचे किती आयटम्स आहेत? 2. याच्यानंतर आपण काय म्हणता, कार्बनचा किती आहे? 1. आता मला सांगा मित्रांनो, इलेक्ट्रॉनची संख्या सांगा. इलेक्ट्रॉन जर बघितला तर कार्बन मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? त्याचा ॲटॉमिक नंबर एवढा असतो का नाही? त्याला आपण मल्टिप्लाइड बाय 6. आणि ऑक्सिजन मध्ये किती असतात इलेक्ट्रॉन? तर एका ऑक्सिजन मध्ये किती असतात? 8. म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स असतात, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. म्हणजेच आपण याची बेरीज करा, किती होईल? 6 + 16. म्हणजेच आपल्याला किती होईल पहा, तर इथं तुम्हाला इलेक्ट्रॉनची संख्या किती मिळेल? 22 इलेक्ट्रॉन्स. हे 22 इलेक्ट्रॉन्स आपल्याला मिळाले. तसंच आता इकडं आपण बघू, याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनची संख्या आपण फाइंड आउट करू शकतो. याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनची संख्या काय करणार, तर इथं तुम्हाला काय दिलाय? नायट्रोजन आहे आणि इथं ऑक्सिजन आहे. मग इथं जर आपण इलेक्ट्रॉन बघितला तर इलेक्ट्रॉन म्हणल्यानंतर आपण काय म्हणतो, याची संख्या किती आहे? तर 2 आहे. नायट्रोजनची 2 आहे प्लस ऑक्सिजनची 1 आहे. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की एका नायट्रोजन आयटम मध्ये किती आहेत? इथं 2 नायट्रोजन आहेत, इथं 2 ऑक्सिजन आहेत. म्हणजे इथं नायट्रोजनची संख्या किती आहे? 2. त्या 2नी एका नायट्रोजन मध्ये किती असतात? त्याचा ॲटॉमिक नंबर 7. ऑक्सिजन मध्ये एकामध्ये किती असतात? 8. म्हणून आपण 8 केला. हा तुमचा काय झाला? 14 प्लस हा तुमचा 8. म्हणजे याची जर आपण काउंटिंग केलात तर त्याला आपण इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला किती मिळाली मित्रांनो? इथं 22 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला काय मिळाली? सेम मिळाली, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनची संख्या सेम आणि कुणाची संख्या? आयटमची संख्या सेम. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनची संख्या सेम असेल आणि आयटमची संख्या जर सेम असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा? आयसोस्टर असं आपण त्यांना म्हणतो. लक्षात येते मित्रांनो? म्हणजे हे फार कन्सेप्ट येण्यासारख्या नाहीत, पण पुढची कन्सेप्ट कळण्यासाठी हे फार गरजेचं आहे. तर इलेक्ट्रॉनची संख्या कशी काढायची? त्याचा ॲटॉमिक नंबर जो असतो तो त्याला इलेक्ट्रॉन म्हणतात, बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय असेल? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आयटम इज इक्वल टू काय असतो मित्रांनो? इट्स ॲटॉमिक नंबर. इट्स ॲटॉमिक नंबर म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर जो असतो तोच त्याचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण आयसोस्टर्स आपण फाइंड आउट करू शकतो. याच्यात काय अडचण आहे मित्रांनो? काही अडचण नसावी. मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नीट समजून घ्या. प्रत्येक टर्म्स आपल्यासाठी फार 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 इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. आता पहा, आपल्या नीटला जेईला तुम्हाला क्वेश्चन विचारणारा टर्म मी तुम्हाला सांगतोय, ज्याला आपण काय म्हणतो? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर जर काढून बघितला तर हा आयसो इलेक्ट्रॉनिक्स वर तुम्हाला क्वेश्चन 100% विचारलेला आहे. त्यामुळे आपण पुढची टर्म्स आपण पाहणार आहात. त्यासाठी हे मी क्लिअर करतोय पहा. तर आपण पुढचा टर्म्स आपल्याला पाहायचा आहे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आता बघा, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आपण कुणाला म्हणायचं आहे पहा. तर याच्यामध्ये आपण हा
आयटम्स मध्ये पण पाहू शकतो, मॉलिक्युल्स मध्ये पण पाहू शकता. लक्षात येते मित्रांनो. मग हे आयटम्स मध्ये पण आणि मॉलिक्युल्स मध्ये पण आणि आयन्स मध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो. पण तो आयसो इलेक्ट्रॉनिक कधी म्हणू शकता, इफ दोज हॅव द सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, त्याला आपण आयसो इलेक्ट्रॉनिक असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याला आपण डेफिनेशन लिहित असताना आपण काय म्हणू शकता पहा, दे आर items, molecules or ions which have same number of electrons, त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस किंवा आयटम किंवा आयन किंवा मॉलिक्यूल असं आपण त्यांना म्हणू शकता. म्हणजे याच्यामध्ये काय सांगतोय की ज्या वेगवेगळ्या आयटम्स किंवा मॉलिक्युल्स किंवा आयन्स मध्ये जर इलेक्ट्रॉनची संख्या सारखी म्हणजे सेम असते, त्यांना आपण काय म्हणायचं आहे, त्यांना आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणतात. स्पेसिसचा अर्थ कळतो तुम्हाला. स्पेसिस आपण घटक म्हणतो. घटक म्हणजे कोण असेल, आयटम असेल, मॉलिक्यूल असेल किंवा आयन असेल, त्याला आपण स्पेसिस म्हणतात. बरोबर आहे. आता बघा, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण एक्झाम्पल नुसार आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू पहा. तर आयसो इलेक्ट्रॉनिक्स कसे असतात ते मी तुम्हाला सांगतो. एक्झाम्पल आपण बघू. एक्झाम्पल हा तुम्हाला Cl निगेटिव्ह दिलाय आणि त्यानंतर तुम्हाला हा आर्गॉन दिलाय. बरोबर आहे मित्रांनो. हे दोघं आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत का असं आपल्याला विचार, किंवा तुम्हाला सांगितलं जातं तर Cl अनायन्स इज द आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस ऑफ, मग खाली ऑप्शन असतील हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. मग त्यापैकी तुम्हाला ठरवायचं आहे. ते कसं ठरवणार तुम्ही, तर ठरवत असताना आपण काय करायचं, इलेक्ट्रॉनची संख्या आपण बघायची. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलंय, याचा ॲटॉमिक नंबर किती असतो 17. याचा ॲटॉमिक नंबर किती असतो 17. याचा किती असतो 18 असतो. तर लक्षात येते. तर आता ॲटॉमिक नंबर माहित झाला की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कळतात. बरोबर आहे. याला आपण काय म्हणू, ॲटॉमिक नंबर म्हणतो. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय असेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. बरोबर आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर मला याचे सांगायचे असतील तर काय करणार मी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर क्लोरीनचे जर मला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर सांगायचे असतील तर काय करणार, ॲटॉमिक नंबर त्याचा काय असेल, ॲटॉमिक नंबर प्लस नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज. मी तुम्हाला याच्या अगोदर बोललेलं आहे, जर तुम्हाला निगेटिव्ह चार्ज असेल तर त्यांनी इलेक्ट्रॉन घेतलेला असतो आणि त्यामुळे त्याला ऍड करायचं आहे. मग आता ॲटॉमिक नंबर किती आला तुमचा 17 प्लस हा तुमचा काय झाला, तुमचा एक निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला किती मिळतील मित्रांनो, 18 इलेक्ट्रॉन्स आपल्याला मिळतील. बरोबर आहे. आणि बघा आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18 आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर म्हणजे काय म्हटलं, इलेक्ट्रॉनची संख्या. म्हणजेच याच्यामध्ये पण 18 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये पण 18 इलेक्ट्रॉनची संख्या. म्हणून हे काय झाले तुमचे आयसो इलेक्ट्रॉनिक झाले. कळते का मित्रांनो आयसो इलेक्ट्रॉनिक कसं ठरवायचं. हे आयसो इलेक्ट्रॉनिक आपल्याला या पद्धतीने आपल्याला ठरवायचं आहे. नेक्स्ट बघा, आता दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ. एक्झाम्पल आता आपण मॉलिक्यूलचं घेऊ. बरोबर आहे. आता बघा, जर तुम्हाला एखादा H2O दिलाय आणि दुसरा NH3 दिलाय, तर याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनची संख्या आपण काउंट करू. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनची संख्या काउंट करायची असेल तर हायड्रोजन किती आहेत तुम्हाला मित्रांनो,
2 हायड्रोजन प्लस हे काय असेल 1 ऑक्सिजन ॲटम, बरोबर. हे 10 पकडचा नाही का, हा 1 ऑक्सिजन आहे, 10 पकडतच तुम्ही. त्याला मी कट करतो. तर मी इथे इंटू लिहितोय मित्रांनो, इंटू लिहिला की तुमच्या लक्षात येईल. इंटू ऑक्सिजन. इथं काय मित्रांनो, नायट्रोजन 1 आहे आणि त्यानंतर प्लस 3 हायड्रोजन ॲटम आहे, बरोबर आहे. आता बघा, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो 1, ऑक्सिजनचा किती असतो 8, नायट्रोजनचा किती असतो मित्रांनो, तर हा तुमचा 7 असतो. आता एवढा विचार करू शकता, ॲटॉमिक नंबर म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या कळली. मग आता बघा, या मॉलिक्युल्स मध्ये काय करतोय 2 इंटू एका हायड्रोजनचा किती 1 प्लस हा किती असेल 1 इंटू किती असेल एका ऑक्सिजनचा 8, म्हणजेच आपल्याला किती मिळाला मित्रांनो, याची बेरीज करा. याची बेरीज करा मित्रांनो, तर ही 2 प्लस 8 मिळाला. म्हणजे किती मिळाले इलेक्ट्रॉन, 10 इलेक्ट्रॉन्स आपल्याला वॉटर मध्ये मिळाले. आता इथे या. आता याच्यामध्ये आपण काय करतो मित्रांनो, नायट्रोजनचा जर विचार केला तर नायट्रोजन किती आहेत तुम्हाला, तर नायट्रोजन 1 आहे. एका नायट्रोजन मध्ये ॲटॉमिक नंबर त्याचा 7 आहे, म्हणजे 7 इलेक्ट्रॉन प्लस 3 हायड्रोजन आहेत आणि एका याच्यामध्ये हायड्रोजन मध्ये किती असतो 1. याची बेरीज करा मित्रांनो, तुम्हाला इलेक्ट्रॉनची संख्या सेम दिसेल. इथं 7 आणि हा तुमचा काय असेल 3 1 जा 3, म्हणजेच हा तुम्हाला किती मिळाला 10 इलेक्ट्रॉन्स. आहे का नाही इंटरेस्टिंग. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय झाली तुमची सेम. इलेक्ट्रॉनची संख्या जर सेम असेल तर हे दोन मॉलिक्यूल एकमेकाचे काय असतात, आयसो इलेक्ट्रॉनिक असतात. काय असतात, आयसो इलेक्ट्रॉनिक असतात, असं आपण लक्षात ठेवायचं मित्रांनो. लक्षात राहील मित्रांनो. याच्यात काय डाऊट आहे तुम्हाला, काय अडचण आहे, तर अडचण नसू नये पहा, मी तुमच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलाय. एक होमवर्क साठी मला सांगा की हे कोण आहेत, हे दोन मॉलिक्युल्स कोण असतील, तर BF3 आणि त्यानंतर तुम्हाला दिलाय SO2. हे तुमचे आयसोटोप आहेत, आयसो बार आहे, आयसोटोन आहेत का आयसो सिस्टर आहेत, आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत, हे तुम्ही काउंट करायचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस करा मित्रांनो. प्रॅक्टिस केला तरच आपल्याला काय होऊ शकतं पा, हे तुम्हाला अवगत होऊ शकतं. अन्यथा अवगत होण्यासाठी फार डिफिकल्ट जातं. ही मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय, कारण ह्या बेसिक टर्म्स इतक्या महत्वाच्या आहेत की तुम्हाला पुढे चालून केमिस्ट्री फार इझिली समजणार आहे. याला पुन्हा पुन्हा बघा, जे कळलं नाही ते फोन करून मला विचारा, मी तुम्हाला सांगायला तयार आहे. धन्यवाद.